तर इथे आलेलो आहे आम्ही अरिहंत गिफ्ट्स अँड क्रॉकरीज. त्या साईडला आणि छान वस्तू असतील आणि खूप छान प्लांटर. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this real? हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. डिप्सवर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तेच आता इथे मी रेडी झालेले आहे. तर आता बाहेर जायचं आहे गावामध्ये, कारण मग मला किचनच्या ॲक्सेसरीज पण बघायच्या आहे की काय काय असेल त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी, डिश ठेवण्यासाठी, थाली ठेवण्यासाठी वगैरे. आणि मॅट तर टाकलेलीच आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये, इथे बघू शकता. तर मॅट टाकलेली आहे, फक्त आता डिश ठेवण्यासाठी आणि थाली ठेवण्यासाठी आणि कटलरीचं वगैरे बघते. जर चांगलं असेल तर बघेल, नाही तर ऑनलाईन मागवेल. तर आज म्हटलं जाऊन बघू भेटतं की नाही तर मग ऑनलाईन मागवेल ॲमेझॉनवरून. तर तेच इथे आवडलेलं आहे की कियाराचं जेवण झालेलं आहे आणि माझं पण झालं. मी आज मस्त शेपूची भाजी पोळी केलेली आणि पोर्चमध्ये इतका पसारा पडलेला आहे टेरेसमध्ये याचा. मॉड्युलर किचनचे इतके बॉक्सेस आहे, तर ती आता घरी आली की पूर्ण असे खोलून एक साथ बांधून रद्दीमध्ये देणार आहे. तर इतके बॉक्सेस आहे, तर ते संध्याकाळी तेच काम आहे माझं. तर इथे किचन पण सगळं क्लीन केलेलं आहे. आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल की माझा गॅस आहे ना, माझ्या किचनला एकदम मॅच झालेला आहे, व्हाईट आणि ब्लॅक अँड व्हाईट. तर फुल मॅच झालेला आहे मस्त. तर तेच विहान दादा नाही नेणार, ईशान पण आहे विहानच्या जोडीला. तर कियारा झोपली, बघू आता ती उठते का, कारण आपण निघायचं आहे. आणि आता वाजले आहे 2. तर तेच चला निघते आणि मग बोलते तुमच्याशी. चला. तर इथे विहान आहे, आज बड्डे पार्टीला जाणार आहे ना फ्रेंडच्या. ईशान आणि विहान किती वाजता आहे, 6 वाजता आहे का संध्याकाळी. आणि इथे कियारा कशी झोपली आहे बघू शकता. इथे एकदम शांत झोपलेली आहे टी व्ही बघता बघता. आणि ते घरातलं पण क्लीन केलं, कारण खूपच पसारा झालेला इथे. तर पूर्ण क्लीन केलेलं आहे. आणि पोर्चमध्ये तुम्हाला दाखवते. तर पोर्चमध्ये बघू शकता इथे किती बॉक्सेस पडलेले आहे इथे. तर संध्याकाळी येऊन ते मला आवरायचंच आहे. तर तेच. आणि इथे माझे विहान आणि ईशान मस्त टी व्ही बघताय. तर आता थोड्या वेळाने निघूच आहे. तर चला बोलते तिथे गेल्यावर. तर इथे आलेलो आहे आम्ही अरिहंत गिफ्ट्स अँड क्रॉकरीज. तर ते बंद वाटते, बघू आता. त्या साईडला पण आहे आणि छान दिसतं, मस्त एकदम छान वस्तू असतील. आणि इथे खूप छान आहे, बघू शकता. हे प्लांटर घरात ठेवण्यासाठी. बंद नसेल, थोडा वेळ बंद केला असेल, नाही तर ते शेटर लागतं ना इथून. तर आम्ही इथे आलेलो, तर इथे काहीच नाही मिळालं कटलरीचं वगैरे. तर आता बघतो कुठे मिळालं वगैरे. आणि खूप मोठे बघू शकता, एकदम शॉप्स, वेगवेगळे शॉप्स आहे इथे. किचनच्या रिलेटेड आहे. किचन ट्रॉली वगैरे, मॉडेल किचन वगैरे बनवायचं असेल तर ते इथेच आहे सगळीकडे बॉम्बे नाक्याला.
तर आम्ही कटलरीचं काही मिळालं नाही ते ॲसेसरीज वगैरे. तर नंतर फिश मार्केटमध्ये गेलो, नाशिकमधल्या भद्रकाली फिश मार्केट खूप मोठं असतं तिथे. इतके ताजे फिश येतात समुद्रातले, नदीतले. तर समुद्रातले खूपच येतात, खूप प्रमाणात येतात. तर इथे आम्ही एक फिश घेतला आहे समुद्रातलाच, बघू शकता इथे. तर खूप इतके ताजे होते, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा जस्ट काढत होते आणि लावत होते तिथे समोर. तर गेले गेले आम्हाला तो फिश दिसला आणि म्हटलं चला आज वेगळा ट्राय करू आपण. फिश फ्रायसाठी म्हणजे अख्खा फिश फ्राय करणार होतो. तर बघू शकता केवढा मोठा फिश आहे. तर आता तोच चॉईस करतो आहे इथे आणि ते सांगत आहे की त्याचं नाव काय आहे वगैरे. तर आता हा फिश घेतलेला आहे आम्ही मोठा, आणि तो सेम आपलं सुरमई लागते ना तसाच सेम लागतो. तर त्याच्यानंतर पुढे गेलो आणि पुढे पण भरपूर फिश, ओले बोंबील, नंतर खूप म्हणजे प्रकारचे मासे होते, प्रॉन्स वगैरे. तर तेच आता आम्ही हा फिश घेतला आहे. आता तो साफ करून देतील. तर बघू शकता, तर इथे साफ करून देत आहे. त्यांना फक्त म्हटलं की त्याची घाण वगैरे किंवा त्याच्यात पोटातलं आतलं काढून द्या आणि कट मारून द्या फ्रायसाठी. तर तेच. तर इथे मोठं फिश मार्केट आहे. तर खूप फिश आलेले आहेत आणि आम्ही घेतलेलं आहे फिश. तुम्हाला दाखवते अजून फिश वगैरे खूपच आहे. आणि सगळे समुद्रातले मासे वगैरे आहेत आणि एकदम ताजे मासे घेतात. खूप प्रॉन्स तुम्हाला दाखवते. बांगडा, प्रॉन्स असं म्हणजे खूप प्रकारचे मासे होते. नंतर ह्या आजींकडे होते नदीतले मासे होते. नंतर ह्या आजींकडे नदीतले मासे होते. आणि इथे आम्ही आता पापलेट घेतलेले आहे. हे चान पापलेट म्हणजे का चान पापलेट, तर ते घेतलेले आहे. हे खूप ताजे होते एकदम मस्त. तर ते अर्धा किलो घेतलेले आहे. तर तेच आता साफ करत आहे आणि तुम्हाला दाखवते बाकीचं. तर ओली बोंबी आपले डॅमबाचा पण मासे होते तिथे. आणि हे बांगडा वगैरे, प्रॉन्स खूप इतके ताजे होते ना. प्रॉन्स आणि ओले बोंबील इतके ताजे होते, एकदम फ्रेश आलेले होते तिथे. तर तेच. आणि मग त्याला आता आपलं आलंच आहे. तर गावामध्ये तर फिश घेण्यासाठी आम्ही इथे पण फिश घेण्यासाठी येतो. नंतर गंगेवर बुधवारी बाजार असते तिथे पण फिश घेतो वगैरे. पण घेतो. इथे बघू शकता इतके ताजे फिश चालू होतं. आणि हे ते छोटे नदीतले फिश आहेत. चिलापिया काहीतरी म्हणतात ते फिश आहे. तर इथे ताजे होते ना. तर आपण साफ करून इथे बघू शकता पाठीमध्ये खूप ताजे फिश आले होते. जे मोठे मोठे व्यापारी असतात. तर आता तेच मस्त. आता आम्ही फिश घेऊ आणि आज सगळ्या मस्त फिश खायचं आहे. जो मोठा फिश असतो ना तो त्याचाच प्लॅन आहे. तर इथे पुढे आलो तर इथे मस्त पापलेट होते, बांगडा होते आणि हे प्रॉन्स 2 प्रकारचे होते. एक असे टायगर प्रॉन्स एकदम दिसत आहे आणि ते दुसरे आपले रेग्युलर प्रॉन्स असतात. हे रिबन फिश म्हणतात तसा तो फिश होता प्रॉन्स वेगवेगळ्या प्रकारचे. तर असे. आणि इथे बघू शकता आत्ताच पापलेट जस्ट आले आणि पॅकिंग काढता येतं. एका पिशवीत एक पापलेट असते. सांगतात सगळं मार्केटमध्ये. कसं वाटलं ते नक्की सांगा. फिश मार्केट आय होप तुम्हाला पण आवडलं असेल बघायला. आणि इथे बघू शकता सगळे नदीतले आज्या होत्या बसलेल्या, म्हणजे नदीतले मासे जे मुरवा वगैरे असतात ना, छोटे मासे, नंतर क्रॅब वगैरे असे छोटे छोटे मासे, हे सगळे नदीतले टायगर प्रॉन्स डॅममधले असे घेऊन बसलेले होते. तर तेच तुम्हाला दाखवलं.
तर आता जस्ट म्हणजे 10 मिनिट झाले घरी आलो आणि तुम्ही बघितलं असेल फिश मार्केट. इतके ताजे ताजे फिश होते. सगळे प्रॉन्स, पापलेट, ओले बोंबील, असे सगळे फिश म्हणजे एकदम काढतच होते आणि इतके ताजे होते आणि इतके फ्रेश होते. तर आम्ही पण मग आणलेले आहे 2 प्रकारचे फिश. तर एक फिश आहे तो मोठा आहे, आता त्याचं नाव नाही माहिती मला, नंतर विचारेल कोणतं आहे. तर तेच तो मस्त फ्राय करणार आहे आणि बाकी दुसरे फिश आहे ते उद्या वगैरे फ्राय करणार. आणि चिकन आणलेलं आहे, मस्त चिकनचा प्लॅन आहे आज. फिश फ्राय, चिकन, भात, पोळी असं असणार आहे. मस्त काळा मसाल्याचं चिकन करणार. तुम्हाला माहितीच आहे, मी रेसिपी शेअर केलीच आहे तुमच्यासोबत. आणि तेच, आणि आता विहानला पण सोडवायचं आहे आणि विहानची पण तयारी झालेली आहे मस्तपैकी. तर विहान इकडे, तर विहानची पण तयारी झालेली आहे. इकडून नाही, ह्या साईडने. तर त्याला मस्त शर्ट पॅन्ट असं घातलेला आहे. आणि इथे बघू शकता विहान बड्डेला झाला ना त्यांच्या, तर आता त्याला सोडवायला जाणार. तर 6:30 वाजता बड्डे. तर आता वाजलेले आहेत 6:15 झाले ना, 6:15 झाले. तर आता सोडायला जाणार. आणि इथे ईशान पण आहे, ईशान पण जाणार ना ईशान. तर दोघांना आता सोडवणार आणि मग आम्ही त्यांना सोडून येणार आणि नंतर ते आम्हाला फोन करणार ना घेण्यासाठी. मग नंतर 1-1.5 तासाने घ्यायला जाऊच आम्ही. आणि इथे कियारा. तर तेच, आणि आम्हाला काही ते कटलरीचं वगैरे मिळालं नाही म्हणून ऑनलाईनच मागवणार आहे. आणि आता पहिल्यांदा आता यांना सोडून येतो दोघांना आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी आणि मस्त मजा करणार ना तिथे बड्डेला. तर हां, चला आता बोलते नंतर. त्यांना आता सोडून येतो आणि त्याच्यानंतर बोलते आल्यानंतर, घरी आल्यानंतर. तर बाय करा. बाय. चला. तर विहानांना सोडून घरी आलो आणि इथे मस्त चहा पण ठेवलेला आहे. आणि इथे कांदा आणि खोबरं मस्त असं भाजून घेतलेलं आहे खरपूस मसाल्यासाठी, काळ्या मसाल्यासाठी. तर आता चहा पिणार आणि त्याच्यानंतर मग बाकी मसाला कुटणार. आता कुटूनच घेणार आहे, त्याच्यात लसूण वगैरे टाकून, आलं लसूण. तर चला आता पुढची तयारी करते पटापट आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे फिश मस्त मॅरिनेट करून घेतला आहे. आता 15-20 मिनिट ठेवणार आणि त्याच्यानंतर मस्त फ्राय करणार. आणि इथे चिकनची पण तयारी, मस्त काळा मसाला पण झालेला आहे. तर आता आधी चिकन करून घेणार, मग नंतर फिश तोपर्यंत मॅरिनेट होणार. तर चला आता सगळं झाल्यानंतरच दाखवेन तुम्हाला. आता चिकन करून घेते पहिल्यांदा. तर इथे आता फिश तळण्यासाठी घेते आणि फिश एकदम हळूवारपणे तव्यावर असं सोडायचं आहे. तर हा माझा डोसा तवा आहे, त्याच्यासाठी मोठा तवा घेतलेला मी फिश तेलाचा. तर तेच त्याच्यात तो मासा बसत होता, कारण खूप मोठा मासा होता. इथे हळूवारपणे मी तयार ठेवलेला आहे. आणि आता दोन्ही साईडने नुसता क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे. थोडंसं कमी गॅस करायचा आणि आता एका साईडने नुसतं भाजून. तर बघू शकतो एवढा मोठा मासा आहे आणि सेम सुरमईसारखी चव लागते. तर तेच खूप छान वाटते मला असं एकदम ते फिश करण्यासाठी. एकदम वेगळीच अशी फिलिंग आहे की असं हॉटेलमध्ये कसं आपण एखादं शेफ असतात ते मस्त त्यांच्या हाताने मस्त छान करतात तसं वाटतं एकदम. आणि इथे बघू शकता आपलं चिकन पण मी म्हणजे पूर्ण सुका चिकन असं ते रेडी झालेलं आहे आणि त्याला असं तेल सुटलेलं आहे भरपूर सारं. तर आता हे थोडंसं अजून झाकून ठेवणार आणि बघू शकता इतकं छान फ्लेवर येत होता, असं घरामध्ये वास येत होता मसाला ना. तर मस्त इथे तेल सुटलेलं आहे. अजून थोडंसं 5-10 मिनिट ठेवेल.
रेडी होतोय. वरतून इतका क्रिस्पी झालेला आहे. आता खालून मस्त शिजतोय. तर कमी गॅसवरच हा पूर्ण फ्राय होऊ द्यायचा. तर खूप छान दिसतं मस्त. तर इथे बघू शकता खालून पण एकदम असा क्रिस्पी झालेला आहे मस्त छानपैकी. छान दिसतोय. तर इथे मस्त फिश पण फ्राय होते बघू शकता. आणि इतका मोठा फिश आहे ना, तर माझा हा मोठा तवा आहे तर त्याच्या बाहेर त्याची शिट्टी वगैरे जाते. तर खूप मोठा फिश आहे. आणि ते चिकन पण झालेलं आहे, ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे. आणि मग ते सुकं चिकन पण काढलेलं आहे. तर ते आणि फिश चिकन पण चांगलं शिजलेलं आहे. आणि त्याला इतकी तरी आलेली आहे ना, तुम्ही बघितले असते मग दाखवते मी करून. खूप तरी आलेली आहे. आणि आपला फिश पण मस्त रेडी होतोय. आणि तेच बाकीचं आता पोळ्या आणि भात करेन लवकर पटापट. तर चला बोलते नंतर. आता तुमची काळजी घ्या. बाय.